नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज दुपारी एक अत्यंत मोठी बातमी येऊन धडकली. ही बातमी महायुतीसाठी काही चांगली नाही आणि त्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देणारी ही बातमी आहे. ही बातमी म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटे जे आहेत, जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक केस सुरू होती, ज्याचा निकाल आज लागला आणि यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे हे दोषी आढळले किंवा छोट्या न्यायालयानं जी शिक्षा त्यांना 2 वर्षाची ठोठावलेली होती ती जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवलेली आहे आणि तो निकाल आज जिल्हा सत्र न्यायालयानं दिला. हा निकाल देत असताना त्यांनी मंत्री माणिकराव कोकाटे हे दोषी आढळलेले आहेत आणि त्यानुसार त्यांची 2 वर्षाची शिक्षा ही कायम केली जाते. त्याचप्रमाणे त्यांना 10,000चा दंड सुद्धा भरावा लागणार आहे. अशा पद्धतीची ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा जेव्हा झाली किंवा आज जेव्हा कोर्टाचं काम सुरू होतं तेव्हा माणिकराव कोकाटे हे तिथे नव्हते. खरं तर माणिकराव कोकाटे त्यांचे भाऊ हे काल दुपारपासूनच नॉट रिचेबल राहिले. कोर्टामध्ये माणिकराव कोकाटेंचे जे वकील आहेत त्यांनी असं सांगितलं की माणिकराव कोकाटेंची तब्येत बिघडली आहे आणि त्यामुळे ते शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. आज दुपारी असं कळतंय, हा सगळा निकाल समोर आल्यानंतर, की माणिकराव कोकाटे हे मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आता लीलावती हॉस्पिटल हे काही शासकीय रुग्णालय तर असू शकत नाही. याच प्रकरणावरनं कोर्टानं सुद्धा आज माणिकराव कोकाटेंच्या वकिलाला झापलंय की काल जेव्हा या सगळ्याची सुनावणी सुरू झाली, आज याचा निकाल येतोय, तेव्हा माणिकराव कोकाटे कालपर्यंत काय करत होते, ते कुठे होते आणि आज अचानक असं त्यांच्या प्रकृतीमध्ये काय घडलंय, असं सगळे फटकारे हे कोर्टाने ओढलेले आहेत आणि त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. थोडक्यात आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्यात असं म्हणण्यापेक्षा कोकाट्यांचा पाय हा आता आणखीन खोलात गेलाय. याचं कारण असं, 2 वर्षाची शिक्षा त्यांना सुनावली गेली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द होऊ शकते. कारण ज्या आमदाराला म्हणजे राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तो जर आमदार असेल, खासदार असेल आणि त्यांना जर का 2 वर्षाची किंवा त्याच्यावरची शिक्षा जर झाली तुरुंगवासाची, तर त्यांची आमदारकी ही रद्द होते आणि त्याप्रमाणे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आता रद्द होऊ शकणार आहे. म्हणजे ती रद्द होणारच आहे. आणि शिवाय माणिकराव कोकाटेंना तातडीनं अटकेचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. त्यामुळे आता पोलिसांची भूमिका यामध्ये फार महत्वाची आहे. त्यातून त्यांचं मंत्रीपद जे आहे ते मंत्रीपद राहणार की जाणार याच्या आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या प्रकारावर नाराज असल्याचं कळतंय. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांबरोबर संवादही त्यांनी साधलेला आहे की माणिकराव कोकाट्यांनंतर पुढचे कोण मंत्रीपदाचे दावेदार कोण असतील याबाबत त्यांची चर्चाही झाली आहे. यावरून त्यांचं मंत्रीपद सुद्धा जाईल हे निश्चित आहे. मंत्रीपद हे तसं बघायला गेलं तर त्यांच्याकडे राहू शकतं 6 महिन्यापर्यंत, अशी कायद्यातली ती तरतूद आहे. ती मी तुम्हाला सांगतोय ते राहीलच असं नाही. कारण एकूण आत्ताची सगळी राज्यातली स्थिती बघितली आपण, एक तर महापालिकांच्या निवडणुका अगदी आता तोंडावर आलेल्या आहेत. 1 महिन्यामध्ये या निवडणुका होत आहेत. अशा सगळ्या स्थितीमध्ये माणिकराव कोकाट्यांना जर मंत्रिपदावर ठेवलं तर विरोधक आक्रमक होतील आणि तोच मुद्दा या सगळ्या महापालिकेच्या निवडणुकांमधनं हा महायुतीसाठी त्रासदायक ठरेल याची कल्पना महायुतीला आहे. त्यामुळे कदाचित त्यांचं मंत्रिपद सुद्धा जाण्याची शक्यता आहे. आता मंत्रिपद वाचावं, आपली आमदारकी रद्द होऊ नये यासाठी माणिकराव कोकाटे यांनी तातडीनं त्यांच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. हायकोर्टामध्ये धाव यासाठी घेतलेली आहे की जो जिल्हा सत्र न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाला स्थगिती मिळावी, यासाठी ही धाव घेतलेली आहे. कारण आता अटक वॉरंट म्हणजे अटक होऊ नये यासाठी जे काही बेल वॉरंट असतं ते आता बजावता येणार नाही. कारण मुळामध्ये
माणिकराव कोकाट्यांना शिक्षा सुनावली गेलेली आहे, त्यामुळे आता त्यांना अटकेपासून त्यांचा बचाव होऊ शकत नाही. बचाव तेव्हाच होऊ शकतो जर का हायकोर्टाने जे जिल्हा सत्र न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाला जर स्थगिती दिली तरच त्यांचा आता अटकेपासून बचाव होऊ शकतो. नाहीतर आता कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना अटक होऊ शकते अशी स्थिती आहे. माणिकराव कोकाटे हे लीलावतीमध्ये आता उपचार घेत आहेत या क्षणाला, आणि कोकाट्यांचे जे वकील आहेत त्यांनी हायकोर्ट सत्र न्यायालय कोर्टामध्ये, जिल्हा सत्र न्यायालयाच्या कोर्टामध्ये असंही सांगितलं की एक सहानुभूतीपूर्वक विचार त्यांच्या बाबतीमध्ये व्हावा, कारण त्यांची प्रकृती चांगली नाहीये. आता नेमकी पोलीस काय कारवाई करतात हे बघणं एक फार महत्वाचं आहे. त्यांना अटक होते का त्यांच्या प्रकृतीचं कारण पुढे करून त्यांना पुढचे एक 3-4 दिवस हे ढकलता येणार आहेत, आणि तोपर्यंत पोलीस काही कारवाई करतील का नाही करतील, सरकार या बाबतीमध्ये नेमके काय आदेश देत आहे हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. पण आज दुपारी असं वाटलं होतं की हायकोर्टामध्ये जी काही माणिकराव कोकाट्यांच्याकडून धाव घेण्यात आलेली आहे या बाबतीमध्ये तातडीनं काही सुनावणी होईल, पण परंतु कोर्टाने या बाबतीमध्ये फटकारलेला आहे की जो काही निर्णय आहे या बाबतीमध्ये आता लगेचच्या लगेच कोणताही निर्णय देता येणार नाही. 19 डिसेंबरला या बाबतीमध्ये जो काही असेल तो निर्णय देऊ, तातडीनं निर्णय देता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही हायकोर्टाने घेतलेली आहे. म्हणजे आता 19 डिसेंबर पर्यंत माणिकराव कोकाटे यांना अटक होते की त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये ते ऍडमिट राहून उपचार घेतील, आणि तोपर्यंत त्यांची अटक टळेल, आणि मग 19 डिसेंबरला हायकोर्ट काय म्हणतंय, मुंबई हायकोर्ट काय म्हणतंय हे बघणं त्यातल्या त्यात फार महत्वाचं ठरणार आहे. आता आपल्याला या आधीच्याही सगळ्या गोष्टींची सवय आहे, या आधी सुद्धा आपण बघितलंय अशा पद्धतीचे जेव्हा निकाल कोर्टाकडनं येतात तेव्हा तो मंत्री असेल, आमदार असेल किंवा खासदार असेल, तो तातडीनं ऍडमिट होतो, हॉस्पिटलाइज होतो, आणि आपली प्रकृती ठीक नाही असं कारण पुढे करतो, आणि तो जो काही 2-3 दिवसाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला अटकपूर्व जामीन मिळतो का वगैरे वगैरे याचे प्रयत्न होतात. हे काही नवीन नाही आहे, आणि त्याचप्रमाणे ही अटक टळावी, आमदारकी रद्द होऊ नाही, आणि आपलं मंत्रीपद सुद्धा आपल्याला गमवावं लागू नाही, यासाठीचे आटोकाट प्रयत्न हे माणिकराव कोकाट्यांकडनं होताना बघायला मिळत आहेत. आता त्या बाबतीतली सुनावणी ही 19 डिसेंबरला होईल. मुद्दा काय आहे की आता सरकार या बाबतीमध्ये काय करतंय हे फार महत्वाचं आहे, कारण सरकारच्या बाबतीमध्ये हे अत्यंत, म्हणजे जर का कोणतीही पावलं सरकारने उचलली नाहीत, त्यांचं मंत्रीपद जर का त्यांनी रद्द केलं नाही, जर त्यांना आमदारकी त्यांची रद्द केली नाही, तर विरोधक सरकारवर तुटून पडतील, जे की भाजपला आणि अजित पवारांना किंवा महायुतीला ही गोष्ट परवडणारी नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यापूर्वी भाजपनं सुद्धा आपल्या विरोधी पक्षामध्ये जेव्हा कुठल्याही मंत्र्यावर अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर सुद्धा त्याचं मंत्रिपद ठेवू नका, त्याचं मंत्रिपद काढून घ्या अशा पद्धतीची मागणी ही भाजपने केलेली आहे. यापूर्वी आपल्याला मलिकांच्या बाबतीतली केस सुद्धा माहिती आहे, आणि त्यामुळे आता तर इथे जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावलेली आहे. ती 2 वर्षाच्या तुरुंगवासाची, सक्तीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा वेळेला आता सरकारने जर का पाठीशी घातलं तर हे सरकारच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्दैवी ठरेल की तुम्ही एखादा जो तुमचा मंत्री आहे तो आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे, म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये नाही, त्याच्यावर शिक्षा सुनावली गेलेली आहे, आणि ती शिक्षा सुद्धा ही घोटाळ्याची आहे. आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, हे 30 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे. मुख्यमंत्री कोट्यातनं ज्या काही सदनिका मिळतात त्या सदनिकांमधल्या 4 सदनिका या कोकाटे, म्हणजे माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू आणि त्यांच्या जवळचे आणखीन 2 जण यांनी अल्प उत्पन्न गटामध्ये स्वतःला दाखवून या 4 सदनिका आपल्या पदरात पाडून घेतल्या. हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे, म्हणजे आपल्या आमदारकीचा,
आपल्या पदाचा, आपल्या मंत्रीपद राहण्याचा हा सगळा गैरवापर हा माणिकराव कोकाटेंनी केलेला आहे आणि त्यामुळे आज जिल्हा सत्र न्यायालयाने ही अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो धक्कादायक अशी ही शिक्षा नोंदवलेली आहे की जी नोंदवायला पाहिजेच होती. आज या सगळ्या मंत्र्यांना असेल, आमदारांना असं वाटतं की आपलं कोण काय वाकडं करतं, पण शेवटी आपण म्हणतो ना की न्याय देवता आहे आणि त्या न्याय देवतेने हा निकाल दिलेला आहे की माणिकराव कोकाटे हे दोषी आहेत. त्यांचा 2 वर्षाचा कारावासाची शिक्षा त्यांनी ठोठावलेली आहे आणि 10,000चा दंड मिळाला आहे. त्यामुळे एक तर 19 डिसेंबरपर्यंत आपल्याला थांबणं गरजेचं आहे आणि त्यातून सरकार आता काय करतंय, सरकारच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे. सरकार आता नेमकी पावलं काय उचलतंय हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरीकडे एक हालचालही सुरू झालेली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे आपल्याला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी प्रयत्नशील आहेत. ते दिल्लीला गेलेले आहेत, त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे, काही महत्वाच्या नेत्यांच्या त्या भेटीगाठी घेत आहेत जेणेकरून आपल्याला मंत्रिमंडळामध्ये सामील करून घ्यावं. कारण एक मंत्रिपद अजितदादांच्या राष्ट्रवादीतला आता कमी झालंय, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आपली वर्णी लागावी यासाठी धनंजय मुंडे प्रयत्नशील आहेत. पण मला वाटत नाही आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतील ही शक्यता खूप कमी वाटते आहे. पण काय पुढे होतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.